फ्रेंड्स, मी जयंती वाघधरे या खास कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। फिल्म इंडस्ट्रीमधली सध्याची आघाडीची अभिनेत्री द मोस्ट ब्युटिफुल आणि ग्लॅमरस सई ताम्हणकर आज या कार्यक्रमात आहे। सई, मनापासून स्वागत आहे तुझं या कार्यक्रमात। थँक्यू आणि तुझे विशेष आभार की तू संडेला माझी मुलाखत घेतेस। आज तुझा सुट्टीचा दिवस आहे, सो थँक्स टू यू। माय प्लेजर। सई, 2012 असो, 13 असो, 14 असो, हे सगळे वर्ष तुला खूप छान गेलेत आणि मला वाटतं फिल्म इंडस्ट्रीमध्ये आत्ता जी आघाडीची अभिनेत्री आहे ती केवळ सई सई आणि सई आहे। तर मागे वळून पाहताना आता 2015ची सुरुवात झालेली आहे। सईमध्ये किती बदल आलेत, कारण सईने वेगवेगळे सिनेमे दिले आणि त्यात वेगवेगळ्या भूमिकाही साकारल्या, पण सईमध्ये या सगळे फिल्म्समध्ये काम करताना किती बदल आलेत? खूप बदल आलेत। आता खूप धावावंसं नाही वाटत किंवा वेळ घेऊन काम करावं असं वाटतं, किंवा एका फिल्मला जर मी आधी 1 महिना देत असेल तर मला आता 3 महिने देऊन बघावेसे वाटतात। नक्कीच सई, कुठेतरी नो एंट्री हा सिनेमा एक टर्निंग पॉईंट ठरला तुझ्या आयुष्याचा, कारण त्यात आम्हाला हॉट बेब, बिकनी गर्ल सई ताम्हणकर दिसली आणि या सगळ्या टर्म्समुळे सईची एक वेगळी इमेज झाली कुठेतरी। आणि मला वाटतं त्यानंतरचे जे सिनेमे तू दिलेस, मग कुठलाही असो, अनुमती असो किंवा पोस्टकार्ड असो किंवा दुनियादारी असो, या सगळ्या सिनेमातून सईची इमेज पुन्हा बदलत गेली आणि ती एक इमेज ब्रेकर ठरली आहे। तर सई, अनेक कमेंट्स आले असतील, तर तू सिद्ध केलं आहेस की मी एक सुंदर अभिनेत्रीही आहे। तर हा सगळा जो अनुभव आहे तो कसा शेअर करशील आजच्या दिवशी? मला कुठल्याही टॅगशी काही प्रॉब्लेम नाही आहे। म्हणजे तुम्ही मला हॉट म्हणालात तरी मला चालेल, तुम्ही मला ग्लॅमरस म्हणालात तरी चालेल, तुम्ही ग्लॅमडॉल म्हणालात तरी चालेल। मला फक्त माझ्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणे करून मला सिद्ध एवढंच करायचं आहे की मी आधी ज्या प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे त्याच्यापेक्षा बरं काम मी नेक्स्ट प्रोजेक्टमध्ये करेन। आणि अशी जर मेहनत मी घेतली तर ते 100% लोकांना आपोआपच आवडेल। सो मला कुठल्याही टॅगशी किंवा इमेजशी कॅटेगराईज केलं जातं याच्याशी काहीच प्रॉब्लेम नाही आहे। पण हो, मला अनुबंधानंतर मला ती पावती खरं तर मिळायला लागली की ओके, ही मुलगी बरं काम करू शकते। आणि दुनियादारी, ॲक्टिंग वाईज दुनियादारी माझ्यासाठी वॉज अ पाथ ब्रेकर, कारण मी लोकांची मनं जी नो एंट्रीमुळे काहीशी गढूळ झाली होती, प्रॉब्ली खूप जणांना आवडलं नव्हतं मी बिकिनी घातलेलं किंवा फार पॉझिटिव्ह रिॲक्शन्स नव्हत्या, त्यांच्या सगळ्यांची मनं दुनियादारीमुळे बदलली पुन्हा। आणि हा बदल कामातून माझ्या घडला याचा खूप आनंद आहे मला। सो टॅग काहीही असो, मी चांगलं काम करत राहण्याचा नेहमीच प्रयत्न करीन आणि ह्या सगळ्या भूमिकांमुळे माणूस म्हणून माझ्यात जे चेंजेस झालेत ते मी नक्कीच माझ्या परफॉर्मन्समध्येही वापरेन। नक्कीच। आणि आता 2015ची ही छान रॉकिंग सुरुवात झाली आहे, कारण क्लासमेट्स हा सिनेमा रिलीज होतो आणि क्लासमेट्सची खासियत म्हणजे या सिनेमातली जी सईची भूमिका आहे ती ॲक्च्युली सईच आहे असं म्हटलं जात आहे, तर त्याबद्दल सांगशील? हो, म्हणजे हे खरं आहे। म्हणजे मी आय वोंट डिनाय इट, मी थोडीशी अशी होते कॉलेजमध्ये, अजूनही आतून मी तशीच आहे। म्हणजे मला मित्रमैत्रिणींना एखादी शिवी देऊन जर का मी त्यांना ॲड्रेस केलं तर मला ते जास्त जवळचं किंवा जास्त प्रेमळ वाटतं। सो मी ज्या गोष्टी कॉलेजमध्ये करू शकले नाही, मुलांच्या डोक्यात बाटल्या फोडू शकले नाही, बाईक चालवताना कोणाला पाडू शकले नाही, त्या सगळ्या गोष्टी मी क्लासमेट्समध्ये केल्यात आणि मी अशा प्रकारचा रोल पहिल्यांदा केला। नक्कीच सई, एक वेगळा प्रश्न करेन तुला मी। बेसिकली तू सांगलीतली आणि बऱ्याच प्रेक्षकांना, तुझ्या फॅन फॉलोअर्सना किंवा तुझे तमाम चाहते आहेत त्या सगळ्यांसाठी सांगलीतलं तुझं आयुष्य कसं होतं हे तू थोडंसं आमच्याशी शेअर करशील का? मला वाटतं कॉलेजही तुझं तिथेच झालं आहे। ॲक्ट्रेस होऊया असं कधी ध्यानीमनी स्वप्नी कधीच नव्हतं। आणि लाईक एव्हरी अदर गर्ल मला चांगले कपडे घालायला आवडायचे, मला फिरायला आवडायचं, मी माझ्या मित्रांच्या बाईक्स चालवायचे, आम्हीही टाईमपास केलेत, राडे केलेत, अड्ड्यावर बसून छेड काढली आहे लोकांची, मापं काढली आहेत, हे सगळं केलं। म्हणजे एक नॉर्मल टीनेजर जे करेल ते सगळं मी केलेलं आहे। आणि आता मी जेव्हा वळून बघते, मला एक गोष्ट मी खूप जास्त मिस करते की माझ्याकडे कायनेटिक होंडा असायची कॉलेजमध्ये असताना,
आणि आम्ही उगाच काही कारण नसताना जयंती त्याच्यावरून बसून सगळ्या गावभर फिरायचो. का ह्याचं उत्तर अजूनही माझ्याकडे नाही आहे, पण आम्ही असं करायचो आणि ते करणं मी खूप जास्त मिस करते आता. म्हणजे मी कधी कधी अजूनही मला टेम्पटेशन आवरत नाही. मी आईला सांगते की तू मागून ये, मला एक राऊंड मारायचा आहे. आई मग मागून गाडीतून येते आणि मी एक राऊंड मारून येते. मला ते एक राऊंड मारल्याशिवाय चैन पडत नाही अजूनही. नक्कीच. आणि याचबरोबर सई, आणखी एक तुझा टर्निंग पॉईंट म्हणजे तुझं लग्न झालं. तर लग्न झाल्यानंतर काही चेंजेस आले का तुझ्यात? आणि म्हणजे घरगुती सई कशी असते, घरातली सई कशी असते, किंवा सासू सासऱ्यांमध्ये वावरणारी सई कशी असते? तशीच असते जशी दिसते लोकांना. फार काही फरक नसतो असं मला वाटतंय. आय होप आय एम नॉट रॉंग. फक्त मल्टीटास्किंग ॲट इट्स बेस्ट हे मी खूप एक्सपिरियन्स केलं. म्हणजे मल्टीटास्किंगचा कहर काय असू शकतो, म्हणजे घर सांभाळणं आणि काम सांभाळणं. कारण म्हणजे सुदैवाने माझा नवरा असा नाही आहे की मला तुझ्याच हातचं जेवण पाहिजे किंवा मला तुझ्याच हातचा चहा पाहिजे किंवा मला चहा आत्ता पाहिजेच आहे, असा तो अजिबात नाही आहे. तो खूप फ्लेक्झिबल आहे, तो खूप अंडरस्टँडिंग आहे. पण सकाळी एक चहा माझ्या हातून घडावा असा मी प्रयत्न करते कायम, आणि तो घडतो माझ्या हातून. मी स्वयंपाकही करते. सो सुदैवाने माझे आई बाबा सासू सासरे पण खूप अंडरस्टँडिंग आहेत. त्यामुळे टर्निंग पॉईंट अशा प्रकारे आला की मी लग्न झाल्यानंतर जास्त रिलॅक्स झाले मेंटली आणि मी स्टेबल झाले. त्याच्यामुळे मी कामाकडे अजून जास्त लक्ष देऊ शकले. सो म्हणजे मी खूप आभारी आहे माझ्या सासू सासऱ्यांच्या आणि माझ्या नवऱ्याचे की अशा फील्डमधली एक मुलगी, आणि तेही जिचं नाव सई ताम्हणकर आहे, जिच्याबरोबर टॅग्स जोडले जातात, हॉट आहे, बोल्ड आहे, हॅपनिंग आहे, अशा मुलीला त्यांनी सून करून घरी आणलं आणि त्यांनी एवढं छान मला ॲक्सेप्ट केलं. ह्यातच मला खूप अभिमान आहे. क्या बात आहे सई. तेव्हा सईच्या या अनसुनी आणि अनकही गप्पा ज्या आहेत त्या अशाच सुरू राहणार आहेत. पण आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आपल्यासोबत आहे सई. सई, एक वेगळा प्रश्न, म्हणजे सईचं प्रचंड फॅन फॉलोईंग आहे, खूप चाहते आहेत आणि मला माहिती आहे हे चाहते वेडे असतात, क्रेझी असतात. तर असे काही क्रेझी फॅन्सचे काही एखाद किस्से आमच्याशी शेअर करू शकतेस का? किंवा जेव्हा ते तुला समोर भेटतात किंवा तुझ्या समोर येतात तेव्हा ते कसे रिॲक्ट करतात? आणि हे कधी तू आयुष्यात कधी स्वप्नातही इमॅजिन केलेलं का की असं काही घडणार आहे माझ्यासोबत? नाही, कधीच नव्हतं केलं. आणि मला असं वाटतं की ही त्यांची एनर्जी आहे जी आम्हा सगळ्या ॲक्टर्स लोकांना आमच्या टोजवर ठेवते. म्हणजे आम्ही सारखं सारखं चांगलं काम त्यांच्यामुळे करू शकतो. किस्से फार नाही आहेत माझ्याकडे. एक खूप म्हणजे हा किस्सा झाल्यानंतर मी इमोशनल झाले होते असा किस्सा आहे. आम्ही औरंगाबादला गेलो होतो प्यारवाली लव्ह स्टोरीच्या प्रमोशनसाठी, आणि एक मुलगी खूप वेळेपासून मला ऑब्झर्व करत होती आणि तिची तडफड चालली होती कशासाठी तरी. मला दिसत होतं. मी तिला विचारलं तुला काय हवं आहे? ती म्हणे मला एक मिठी मारायची तुला. ना प्लीज मार. ती आली, तिने मिठी मारली आणि ती खूप ओक्साबोक्शी रडायला लागली. आय डोंट नो, शी वॉज प्रॉब्ली एक्सायटेड, किंवा म्हणजे मी जर का आमिर खानला उद्या भेटली अशी मिठी मारू तर मी पण रडेन. सो आय कॅन ॲब्सोल्युटली अंडरस्टँड हर. पण ते जे फिलिंग होतं ना, इट वॉज ओव्हरवेल्मिंग. मी नंतर गाडीत बसले आणि माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागलं. म्हणजे हे तुम्ही कशात, ह्याचं मोजमाप काहीच नाही आहे. आणि अशा मोमेंट्स जेव्हा तुम्हाला विटनेस करायला मिळतात तेव्हा तुम्ही असा विचार करता की कॉन्ट्रोवर्सीज, टॅग्स हे सगळं एका बाजूला आणि अशा मोमेंट्स एका बाजूला. सो इट इज वर्थ बिईंग हिअर असं मला वाटतं. क्या बात आहे. आणि सई, 2015मध्ये मला वाटतं बऱ्याच आणखी बदल घडणार आहे तुझ्यात, कारण प्रेक्षकांनाही जाणून ते थोडंसं सरप्राईज वाटेल की तू क्लासिकल डान्सिंग शिकतेस, प्रयास करणार आहे मी, गाणंही गायला शिकणार आहे. हे सगळं माझ्या समाधानासाठी, किंवा मी काही नवीन गोष्टी शिकले नाही आहे म्हणून मला शिकायचं आहे. एक डान्सची भीती आहे माझ्या मनात. का मला माहीत नाही. मी उत्तम नाचते. जेव्हा 1 2 3 4 असा कोरिओग्राफ कोणी करत नाही मला तेव्हा मी उत्तम नाचते. पण 1 2 3 4 असा कोरिओग्राफ केलं की माझं काय होतं मला अजून माहीत नाही. सो मला ती भीती काढून टाकायची. मला मनात ज्या गोष्टींच्या भीती आहेत त्यांना ओव्हरकम करायचं आहे. सई, आणखी एक हटके प्रश्न तुला, की सईला झोपायला खूप आवडतं असं कळलं आहे. म्हणजे कधी कधी सईला उशीरही होतो कारण तिला झोपायला आवडतं. तर हे एक वेगळंच प्रेम आहे मला वाटतं. हे बहुतेक ही ना हेरिडिटरी आहे. दिस कम्स फ्रॉम माय मदर.
म्हणजे मला अजून आठवतं की दुपारी मी शाळेतून यायचे तेव्हा मम्मा झोपलेली असायची. फोनचा रिसिव्हर बाजूला, बेल बंद, तेव्हा मोबाईल्स नव्हते. कुणी खुट्ट आवाज केला तरी मम्माची चिडचिड व्हायची. म्हणलं हे एवढं काय आहे हिचं झोपेवरती प्रेम. आता मला कळतं की तिचं एवढं का प्रेम होतं झोपेवर. आजपर्यंत वेगवेगळ्या शेड्समध्ये आम्ही तुला पाहिलंय. म्हणजे मी जसं म्हटलं की तू ती इमेज ब्रेक केली आहेस की तू फक्त ग्लॅमरस असू शकते, तर तसं नाही आहे. तू विदाऊट मेकअप कॉटन साडीज नेसून सुद्धा तू अभिनय केलेला आहेस आणि तो उत्तम झाला आहे. पण आत्ता मला एक सांग की या स्टेजला एक असा रोल जो तुझ्या मनात आहे, तुझा ड्रीम रोल, असं काही आहे का? किंवा असं काही ठरवलं आहेस का? किंवा तू स्वतः पुढे जाऊन डिरेक्टर होऊन असा काही एक सिनेमा करणार आहेस? तुझा ड्रीम रोल काय असणार आहे? आणि तो ड्रीम रोल असा एक साचा कुठला नाही आहे, पण मला एक फॅशन ओरिएंटेड फिल्म करायला आवडेल, ज्याच्यासाठी मला तयार व्हायला 3 तास दिले जातील आणि मला फक्त सुंदर दिसायचं काम असेल आणि माझ्या अंगावर खूप महागडे कपडे असतील. असा एक रोल मला करायला भयंकर आवडेल. मी खूप वर्ष सांगते की मला ॲक्शन फिल्म करायची आहे. त्याचं काही अंशी आता पूर्ण होतं क्लासमेट्सच्या द्वारे. पण मला एक हार्डकोर ॲक्शन फिल्म खरंच मनापासून करायची आहे. म्हणजे त्याच्यासाठी मला ट्रेनिंग घ्यायला लागलं तरी चालेल, माझे 6 महिने ट्रेनिंगमध्ये गेले तरी चालतील, पण असं काहीतरी मला करायचं आहे. सो ड्रीम रोल असा एक साचा कुठला नाही आहे, पण मला हे 2 जॉनर्स अजून मला असं वाटतं की मी फुल्ली एक्सप्लोअर नाही केलं तर ते करायला आवडते. नक्कीच सई, इथे पुन्हा एकदा वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा हा खास कार्यक्रम. सई, आता जाता जाता एक छोटासा क्विज तुझ्यासोबत आम्ही खेळू. स्लॅम बुक म्हणजे इट्स नॉट अ बिग टास्क. तुला ज्या गोष्टी आवडतात त्याबद्दल. सो शॅल वी स्टार्ट? येस. तुझा फर्स्ट क्रश कोण होता? नाव घ्यायलाच पाहिजे? नथिंग लाईक दॅट. कॉलेजमध्ये, आमच्या कॉलेजमध्ये MBAचं एक दुसरं इन्स्टिट्यूट होतं, त्याच्यामध्ये एक मुलगा होता. तो माझा क्रश होता आणि हे त्याला माहिती आहे आज. ही इज मॅरिड, वी आर फ्रेंड्स, वी आर इन टच. क्या बात आहे. इंडस्ट्रीमधली एक अशी अभिनेत्री जी तुला खरंच खूप प्रॉमिसिंग वाटते आणि तुला असं वाटते की ही आपल्याला कॉम्पिटिशन देऊ शकते, अशी कोणी आहे का? बापरे, खूप आहेत. पण मला मुक्ता बर्वे पर्सनली खूप आवडते, खूप जास्त आवडते. आणि सोनाली कुलकर्णी, सिन्स आय हॅव वर्कड विथ हर ट्वाईस थ्राईस, मला असं वाटतं की ती आता खूप ग्रो होत चालली आहे. प्रत्येक फिल्मबरोबर तिचा वेगवेगळा अभिनय आपल्याला बघायला मिळणार आहे असं मला वाटतं. इंडस्ट्रीतला तुझा आवडता नट? सुबोध भावे. ओके. आणि तुझी ड्रीम डेट कशी असावी असं तुला वाटतं? एक अशी ड्रीम डेट जी तुला अजूनही ड्रीम वाटते आणि ती लवकरच पूर्ण करायची आहे, अशी एखादी ड्रीम डेट? मी थोडीशी रोमॅन्टिक आहे, पण मला असं वाटतं की समुद्रकिनारी टेबल अशी स्वप्न बघून ती घडत नाहीत. त्यामुळे मी थोडीशी प्रॅक्टिकल स्वप्न बघायला मला आवडतात. मला ड्रीम डेट अशी पाहिजे की एअरपोर्टवरती गेलो, एक डेस्टिनेशन चूज केलं, फ्लाईट पकडलं, तिकडे गेलो आणि देशभर फिरलो आणि खूप सारं जेवलो, खूप साऱ्या गप्पा मारल्या. अशी ड्रीम डेट असावी प्रॉब्ली. बॅकपॅकिंग बेसिकली. पण ही कदाचित तू अनुभवली असशील? नाही. ओ माय गॉड. अमेय गोसावी नाही. नाही, अजून नाही. सई, मी जसं म्हटलं की तुझे प्रचंड फॅन्स आहेत आणि खूप फॅन फॉलोईंग आहे. जेव्हा एक सेलिब्रिटी काहीतरी करत असतो तेव्हा त्यांचे फॅन्सही त्यांना फॉलो करत असतात. आणि एक छान अभिनेत्री म्हणून तुला सामाजिक भान म्हणून एखादी अशी गोष्ट जी तू कधी समज पॉलिटिशियन झाली तर तुला त्यावर सुधारणा करायला आवडेल, किंवा एक असा प्रॉब्लेम जो तुला कायम खटकतो एक आम नागरिक म्हणून, तो काय आहे? स्वच्छता हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या देशामध्ये असं मला वाटतं. आणि आपला ॲटिट्यूड की एक गोष्ट झाली की ती आपला हात खाली जातो जमिनीवर, ही खूप चुकीची गोष्ट आहे. मी माझ्या जवळच्या, माझ्या बरोबरच्या लोकांना कधीही कचरा करून देत नाही. मी स्वतः गाडीत कचरा करत नाही, मी स्वतः कचरा रस्त्यावर टाकत नाही. आणि दुसरी गोष्ट, रूल्सचं इम्प्लिमेंटेशन. म्हणजे खूप साधी गोष्ट आहे ही आपणही करतो आणि रोज करतो. जर आपण सिग्नल तोडला तर आपल्याला अडवलं जातं, पण आपल्या हातात 100ची नोट तयार असते. हा ॲटिट्यूडच चुकीचा आहे. म्हणजे हे संस्कार का झालेत आपल्यावर की जर रूल तोडलाय तर त्याच्यावर हे सोल्युशन आहे. असं सोल्युशन नको आहे. असं सोल्युशन पाहिजे की तो प्रॉब्लेमच मुळापासून नाहीसा होईल. सो हे 2 गोष्टी मला खूप जास्त खटकतात. नक्कीच. तुझा आवडता पॉलिटिशियन आणि का?
मला मोदीजी खूप आवडतात सध्या, नरेंद्र मोदी, कारण आय थिंक ही इज व्हेरी फ्लॅम्बॉयंट. मला फडणवीस पण खूप आवडतात. मला असं वाटतं की दे आर सो कूल आणि दे आर आवर पॉलिटिशियन्स. म्हणजे अ पॉलिटिशियन टेकिंग अ सेल्फी इज नॉट अ बिग डील. ही इज अ ह्युमन बिंग ना ॲट द एंड ऑफ द डे. तर थोड्या वर्षापूर्वी पॉलिटिशियन टेकिंग अ सेल्फी वुड हॅव बीन अ बिग डील, पण आता ते नाही आहे. आणि हा ॲटिट्यूड असा बदलत चालला आहे, त्याचा मला खूप अभिमान वाटतो, आनंद वाटतो. कारण तुम्हाला लीडरच नाही आहे फॉलो करायला कोणी, आणि जर का असा आपल्या लीडरशी आपण रिलेट करू शकत असू तर त्याच्यासारखी चांगली गोष्ट नाही असं मला वाटतं. नक्कीच. सईचा आवडता सिनेमा कुठलाही आवडता सिनेमा? दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. आणि मला अव्हेंजर्स खूप आवडतो इंग्लिशमधला. म्हणजे अव्हेंजर्स मधले डायलॉग्स आता मला पाठ झालेत. म्हणजे सिमरन जिली आपली जिंदगी, तसं हल्क, स्मॅश, एवढे पाठ झाले. सो हे 2 सिनेमे मला ॲक्शन मूवीज खूप आवडतात. सो हे 2 आणि हॅरी पॉटर सिरीज ऑफकोर्स. जाता जाता जसं तू डायलॉग्सबद्दल बोलतेस, क्लासमेट्स या सिनेमात तुझे खूप जबरदस्त राऊडी डायलॉग्स आहेत, तर त्यातला एक डायलॉग आमच्यासाठी, आमच्या प्रेक्षकांसाठी होऊन जाऊ देत. तुम्हाला कधी कोणी त्रास दिला, तुम्हाला असं वाटलं की तुमच्यावर अन्याय होतोय, तर स्वतःमध्ये एवढी हिम्मत ठेवा समोरच्याला सांगायची की चड्डीत राहायचं. क्या बात आहे. म्हणजे हा क्लायमॅक्स पण अगदी सई ताम्हणकर स्टाईल झालेला आहे. सई, खूप खूप धन्यवाद इथे आलीस आणि आमच्याशी इतक्या आपुलकीने बोलीस. आणि बेस्ट पार्ट इज तू जशी आहेस तू तशीच आहेस आणि तू तसंच दाखवलंस स्क्रीनवर. थँक्यू जयंती, थँक्यू. तेव्हा आजच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.